वसा जनसेवेचा. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ करून मारहाणीची उघड धमकी देणाऱ्या ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी चिखली तालुका पत्रकार संघ आक्रमक झाला आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ अंतर्गत चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी 26 जून रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिखली पोलीस स्टेशन मार्फत निवेदन देण्यात आले. खासदार संजय दिना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण विचारले असता पत्रकारांना अर्वाच्य शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर पुन्हा विचारायला आलात तर मारून पाठवीन अशी थेट धमकी दिल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ एका पत्रकाराचा अपमान नसून संपूर्ण पत्रकारितेवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाही व्यवस्थेवर हल्ला असल्याची तीव्र भावना पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी अस्तित्वात असलेल्या पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबंधित खासदारांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांनी दिला. पत्रकारांना धमकवणाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळू नये, गुन्हा दाखल झाला नाही तर आंदोलनाची जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संतोष लोखंडे, कैलास गाडेकर, रमाकांत कपूर, रवींद्र फोलाने, इफ्तेखार खान, महेश गोंधने, छोटू कांबळे, भरत जोंगदंडे, रमीज राजा, कमलाकर खेडे, योगेश शर्मा, सय्यद साहिल, राजेश बिडवे, किरण शेजोड, ऋषी भोपळे यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबईमध्ये पत्रकारांसोबत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्याबद्दल आज चिखली तालुका पत्रकार संघातर्फे चिखली ठाणेदारांना निवेदन देण्यात आले आणि विनंती करण्यात आली की खासदार संजय दिना पाटील यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. कारवाई नाही झाल्यास तुमचं समोरचं पाऊल काय असेल? चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची. देशाचा चौथा स्तंभ असून पत्रकारांच्या पूर्ण कारकिर्दीवर दिना पाटील यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांनी ज्या अवाच्य भाषेत आणि गलिच्छ भाषा वापरली ती योग्य नसून ही संविधानाच्या विरोधात असून संविधानाअंतर्गत BNS 298 अंतर्गत दिना पाटील यांच्यावर कारवाई होऊन त्यांच्यावर निष्कासित करण्याची मागणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं करतो. जर तात्काळ त्यांचे निष्कासन झाले नाही तर पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन इथं करू असे मी. अखिल मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या अंतर्गत चिखली कार्यकारिणीने श्री संजय खासदारांचा जाहीर निषेध केला की जो खासदार जनतेच्या कामासाठी चांगले कार्य करायला पाहिजे तोच जर असा करू राहिला तर सामान्य नागरिकांनी त्याच्यावर काय विश्वास ठेवावा, त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजेच दुसऱ्याला हिंमत होणार नाही की पत्रकारावर अन्याय व्हायला पाहिजे. एवढंच मी सांगतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो. पुन्हा असा प्रकार घडल्यास आम्ही पत्रकार सर्व महाराष्ट्राचे तीव्र आंदोलन करू. भूषण गावंडे साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि खासदार संजय पाटील यांनी जो पत्रकारांचा अपमान केलेला आहे त्याचा आम्ही सर्व पत्रकार बांधव तीव्र निषेध करतो. यापुढे असल्या प्रकारचं जेही अपमान असेल, ज्या पद्धतीनं ते असं कोणी करत असेल तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करू आणि त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला पत्रकार हजर राहणार नाही, त्यांना जनतेच्या पुढे आणणार नाही. या ठिकाणी आम्ही सर्व पत्रकार एकजूट झालेलो आहोत आणि संजय पाटील खासदारांचा आम्ही तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. संजय दिना पाटील ह्या खासदारावर पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अंतर्गत चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार गावंडे साहेब यांच्या मार्फत आम्ही आपल्या महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन सुपूर्द केलेलं आहे. तरी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना संसदेतून निष्कासित केलं पाहिजे, ही देखील आमची या ठिकाणी मागणी आहे. जर त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला नाही, त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून चिखली पत्रकार संघाच्या वतीने देखील आम्ही तीव्र आंदोलन छेडू. याची परिणाम प्रशासनावर राहील, याची जबाबदारी प्रशासनावर राहील. एवढं बोलतो आम्ही थांबतो. एक फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी ठाणेदार गावंडे साहेबांना निवेदन दिलं आणि त्याच्या अशा प्रवृत्तीचा या ठिकाणी सर्व पत्रकारांनी निषेध नोंदवला. त्याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यानंतर पत्रकारांबद्दल जे कोणी नेते अशा पद्धतीने वागतील, बोलतील, त्यांच्या पत्रकार परिषदेवर आणि त्यांच्या कार्यक्रमावर या ठिकाणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने बहिष्कार टाकू.
आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित चिखली तालुका पत्रकार संघातर्फे जो प्रकार आपल्या पत्रकार मंडळींसोबत संजय दिना पाटील खासदार मुंबईचे यांनी जो शिवीगाळ आणि जी धमकी दिली त्या संदर्भात आम्ही आज त्यांचा निषेध केला. एक निवेदन मुख्य चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्फत देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही दिलेले आहे आमच्या संघटनेतर्फे, आणि त्यांच्यावर कडक आणि कठोर कार्यवाही करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ही आमची ठोस मागणी आहे. गुन्हे नोंद न झाल्यास यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलनचा पवित्रा घेऊ आणि जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवू. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.